बघतोय बदनामी करतात आमच्या साहेबांची, त्यावेळी त्यावर कारवाई केली पाहिजे. तक्रार आणि दुसरी तक्रार देतोय. आणि दुसरी गोष्ट असं आहे, साहेबांच्या नावावर बेहिशोबीने आपल्या कांदरवांची कत्तल केली जाते आणि भराव करतात. तर त्यांचे भराव बंद करून त्याच्यावर कारवाई करायसाठी आम्ही आज दोन पत्र देणार आहे. एक तर साहेबांची बदनामी करतात आमच्या, आणि बदनामीचा जो आहे ना माझ्याकडे तक्रार आहे. बदनामी बाकी ते भरणीचा वगैरे विषय ना कांदळवन वगैरे कोर्टाचा ते तहसीलवाल्यांकडे जाईल. आता यांना पण त्यांनी दोन एक गुन्हे दाखल केले नाही माझ्या माहितीप्रमाणे. यांना का आम्ही परवाशी पत्र दिलं त्यांनी मागितलं, पोलीस स्टेशनवाले कारवाई करत नाहीत. कोण बोलतो ते मॅडम कोण आपल्या सर्कल मॅडम कोणते सर नाव चौरे द्या नंबर द्या. त्यांना पण बोलवा इथे माझं म्हणणं, आणि ते तळाड्याला बोलवा इथे. आता त्यांचे नंबर द्या मला. पहिले एक विषय घेऊया. पहिला आम्ही साहेब फेसबुकवर नाहक बदनामी केल्याबद्दल त्याच्यावर आपण कारवाई आम्ही फोटो पण काढले आहेत. सूर्यवंशी आहे का बरं? आम्ही 2005चा सॅटेलाइटचा म्हणून फोटो मारलेत आम्ही सोबत. आधी नाले पूर्ण बुजून टाकले टाकी टाकी, आणि कोणचं काय काय माहित नाही, एकदम एवढी जोरात भरून झालं की हिशोबाची काय. आणि फुल दादगिरी आहे. जे गावाला कसं होते त्यांना पण त्या विश्वास घेतलेला नाहीये. आणि कोण मालक आहे हे मालकाने विश्वास घेऊन ते करायला पाहिजे ना. पण एवढी दादगिरी आहे का आमच्या गावाला ते देऊन पण देत नाही. शेतकऱ्यांना मोबदला दिला नाही, काय नाही. आणि कांदळवांची कत्तल म्हणजे मनुष्यवध गुन्हा दाखल होईल त्यांच्यावर. कांदळवानाचे दोन एक गुन्हे दाखल आहे माझ्या माहितीप्रमाणे. पण तरी पण ते गुन्हे दाखल फाट्यावर ना पोलीस प्रशासनाला आणि आपल्या प्रशासनाला चालू आहे भारी जोरात. आणि 50 गुंडे आणून बसवल्यात, चॉपर त्यांच्याकडे तलवारीवर आहेत. आता मला माहिती आहे की रिव्हॉल्वर पण त्यांच्यावर आहेत दोन्ही साईडला, तिकडे पण. आणि तो रस्ता साहेब चालू करून पाहिजे किंवा मुंबई रस्ता चालू करून पाहिजे आम्हाला. आणि तो आम्हाला शॉर्टकट रस्ता नाही ऐका ना, तो रस्ता आपल्याला तलाट्याने सांगावा तो बंद केलेला आहे. बंद केला ऐका ना, त्यांनी सांगायचं की हा सरकारी रस्ता आहे, हा यांनी अडवलेला आहे. त्यांनी आम्हाला पोलीस बंदोबस्त मागवा, आम्ही त्यांना पोलीस. आणि तो रस्ता त्यांनी आज मागितला पोलीस बंदोबस्त, आज पोलीस बंदोबस्त. 20-25 वर्ष अगोदर रस्ता आमचा बंद केला त्याने. तो आहे का याच्यावर आहे तो आहे ना रस्ता, आहे ना वहिवाटीचा रस्ता आहे ना, आहे ना. ते त्याला बोलवा ना तलाट्याला. रस्ता दिवामूर रस्ता, शिवा ब्रिज रस्ता, तिथे गुंड बसवलेत त्यांनी, मुक्ता बिल्डरवाल्यांनी, प्रवीण पाटीलनी आणि कुणाल म्हात्रेनी. ते गुंड दोन्ही आम्हाला रस्ता पण खुला करून पाहिजे आजच्या आज. हा पण पत्र देतो तुम्हाला. आणि त्यांच्यावर साहेब गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. चर्चा झाली आणि निवेदन पण दिलं आहे. विनाकारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे शिवसेनेचे मुख्य नेते शिंदे साहेब आणि आमचे खासदार यांच्यावर विनाकारण काही संबंध नसताना त्यांची बदनामी केली जाते फेसबुकच्याद्वारे. हा गणेश निलकंठ पाटील आहे, त्याला कोणी सांगितलं काही भरणी साहेबांचे आश्वासन चालू आहे, गणेश निलकंठ पाटीलवर मोठा गुन्हा दाखल केला पाहिजे आपण. आणि दुसरी गोष्ट आहे, मुक्ता बिल्डर आहे प्रवीण पाटील, त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. तो आमच्या साहेबांचं नाव कशाला सांगतो, काही संबंध नसताना आमच्या साहेबांचं नाव घेतो आहे, खासदार साहेबांचं नाव घेतो आहे, यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे साहेब. तर ही कोण व्यक्ती आहे जी फेसबुकवरती वारंवार आणि कधीपासून फेसबुकवरती जवळजवळ 8 ते 9 महिने झाले हा गणेश निलकंठ पाटील जो मुंबईवर राहतो आहे, हा साहेबांची बदनामी करतो आहे. कोणत्या पक्षाशी त्याचा संबंध आहे? नाही, असं काही नाही. कुठल्या पक्षाचा संबंध आहे ते आम्हाला माहिती नाही, पण आमच्या साहेबाची बदनामी करतो आहे म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. कारण आम्ही बोलू आज थांबेल उद्या थांबेल, काही थांबायचं नाव घेत नाही. तो नुसता फेसबुकवर साहेबांची बदनामी करतो आहे. पोलिसांशी काय बोलणं झालं त्या साहेब पोलिसांनी बोलणं झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत शिंदे साहेब, त्यांनी सांगितलं गुन्हे दाखल करून घ्या. पण कुठला गुन्हा दाखल करणार ते अजून आम्हाला सांगितलेलं नाही आहे. ज्या ठिकाणी भरणी सुरू आहे त्या ठिकाणी कारवाई करण्याची काही मागणी केलेली आहे का? हो, ती पण कारवाईची मागणी केली आहे. आणि ज्यांची जागा ताब्यामध्ये होती ताबोवाल्यांसुद्धा ती जाऊन देत नाही आहे. तिथे मँग्रोवची कत्तल केली आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करायला सांगितलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, जे नॅचरल नाले होते आमचे व पहिलेपासूनचे नाले जे होते ते नालेसुद्धा बुजवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. पुढच्या काळात जर पाऊस जास्त पडला तर साब्या गावातील सर्व चाळीतील लोक मरण पावतील. आणि मरण पावल्यानंतर त्याचा जिम्मेदार असेल मुंब्रा पोलीस स्टेशन आणि तलाठी कार्यालय आणि तहसील कार्यालय. या संदर्भातलं पुढचं पाऊल काय असणार आहे, मागणी काय असणार आहे नक्की? आमची मागणी अशी असेल की तिथले गुंडे हटून आमचा दिवा मुंब्रा रस्ता पहिला चालू करा. आणि ती अद्वैत भरणी चालू आहे, जे हायकोर्टाने सुद्धा ऑर्डर दिली बंद करायची, ती बंद केली पाहिजे. आणि आमच्या साहेबांचं नाव कुठेही घेता कामा नये, की साहेबांचा काडीचाही तीन मात्रेसुद्धा त्यामध्ये हात नाही आहे.
आणि ते प्रवीण पाटीलसुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, जो आमच्या साहेबांना नाव घेतो आहे. अत्यारिक ही जागा जमीन कोणाची आहे आणि संदर्भातले काय कधीपासून हे भराव जे होते काही ती जागा आहे धर्मेंद्र गोयल, आदित्य गोयल त्याचा मालक आहे. आणि ती जागा होती पूर्ण साबेवाल्यांच्या ताब्यामध्ये जागा होती. जवळजवळ 50 वर्ष तिथे शेती करत होते लोक. ती जबरदस्ती येऊन त्यांनी त्या बिल्डरशी काय संगनमत केलं माहिती नाही. मुक्ता बिल्डरशी त्यांनी जबरदस्ती येऊन शेतकऱ्यांसुद्धा गुन्हे दाखल करायला लावले आणि ते जागेवरसुद्धा जाऊन देत नाहीत. ते जवळजवळ एका आपल्या साब्याच्या नारळाची झाड लावली, 45 नारळाची झाड लावलेली 25 वर्षा अगोदर. खूप मोठी नारळ झाड होती. त्या नारळसुद्धा येत होते. तीसुद्धा नारळ पूर्ण तोडून टाकली लोकांनी आणि मँग्रोवची सुद्धा पूर्ण कत्तल करून टाकली आणि जेवढे नॅचरल नाले आहेत ते सुद्धा बुजवून टाकले. कोण व्यक्ती ही अशी जी मुक्ता बिल्डर म्हणून आहे, प्रवीण पाटील मुक्ता बिल्डरचा मेन आहे. त्याच्यावर मोठा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. शैलेश भाई, एवढ्या वेळापासून भरणी चालू आहे. आज इथपर्यंत भरणी पोचलेली आहे, आपण बघत असाल. पण आज आपण एवढं उशिरा का आले? आम्हाला वाटलेलं का बाबा ते ज्यांच्या ज्या ताब्यात जागा आहे त्यांना मोबदला देतील आणि ज्यांची जागा ताब्यात होती त्यांचेसुद्धा आम्ही फोन केले. तेवढं आम्हाला आमची मिटिंग झाली आहे, आम्हाला ते लोक मोबदला देणार. पण असं काही घडलेलं नाही. त्या मोबदल्यावर काय दिले नाही. आता मी वाट बघण्याची प्रतीक्षा संपलेली आहे आणि ती आता भरणी बंद व्हायला पाहिजे. ओके.